नमस्कार मित्रांनो. मुंबईला मायानगरी म्हणतात. प्रचंड उलाढाल, अनेक पर्यटकांचा ओढा, वेगवेगळी बिझनेस ऑफिसेस, अनेक कॉर्पोरेट कंपनीज आणि या सगळ्यांची सांगड घालण्याकरता मुंबईत अनेक उत्तम हॉटेल्स तयार झालेली आहेत. आज मी अशाच एका हॉटेलमध्ये आहे, ज्या हॉटेलचं तुम्हाला आतून मी पूर्ण व्ह्यू आणि इतर गोष्टी दाखवणार आहे. चला तर मग भेटूया या मुंबईतल्या वन ऑफ द फायनेस्ट प्रॉपर्टीला. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आणि या आर्थिक राजधानीमध्ये गोरेगावला वेस्टिन नावाचं एक हॉटेल आहे, मॅरियट ग्रुपच्या अंडर. या हॉटेलच्या आतमध्ये मी आत्ता आहे. हा चालण्याचा कॉरिडॉर आहे. हा रूमच्या बाहेरचा पूर्ण एरिया तुम्ही बघू शकता. खालती कार्पेट टाकलेलं आहे आणि वरती असे सगळं छान लाईटिंग आहे. इथून लिफ्ट लॉबी आहे. इथून तुम्ही लिफ्ट पाहू शकता, जी लिफ्ट तुम्हाला दिसते आणि तुम्हाला या पूर्ण एरियामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने सजावट केलेले छान दिवे दिसतील. ही या हॉटेलची खासियत आहे. हॉटेलची लॉबी अशा प्रकारे दिसते. एक वेगळ्या आर्टिस्टिक व्ह्यूनी बनवलेलं हे स्ट्रक्चर. बाजूला काही फुलांचा गुच्छ आणि वरती हे छान पद्धतीने लोंबत असलेले छान डेकोरेटिव्ह लाईट्स. अतिशय उत्तम पद्धतीने याला सजवलेला आहे. इकडे तुम्ही पाहू शकता. हा एंट्रन्स आहे. या एंट्रन्समधून आतमध्ये यायचं. हॉटेलचं नाव तुम्हाला दिसेल इथे. आणि इथून आल्यावरती तुम्हाला लगेच जर आकर्षित करते ही रोषणाई ही आहे झुंबराची. छतावरती लोंबलेले छान झुंबर आणि याच्या खाली लॉबीचा हा एरिया. या इथे तुम्ही पाहू शकता खूप वेगळ्या पद्धतीने छान सजवलेलं आणि इथे बसण्याची सोय असलेलं गोलाकार सोफा. असाच वक्राकार जिना तुम्हाला इथे दिसेल. या जिन्यामधून तुम्ही वरती जे काही कॉन्फरन्सेस रूम्स आहेत किंवा अजून काही त्या सोयी आहेत इथे जाऊ शकता. हॉटेलमध्ये प्रत्येक ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी लाईटिंग केलेलं आहे. सगळे वॉर्म लाईट्स दिसतात तुम्हाला आणि लाईट्स तुम्हाला नक्की आकर्षण करून देतात. हा हॉटेलच्या इथला असलेला स्विमिंग पूलचा एरिया जर तुम्ही पाहिलं तर ही हॉटेलची भली मोठी बिल्डिंग वरती उंचपर्यंत तुम्हाला दिसेल. वरती नाव लिहिलेलं आहे वेस्टिन आणि इथे खालती हे पूर्णपणे स्विमिंग पूल एरिया. इथे तुम्हाला मागे मुंबईची स्कायलाईन पण दिसेल. मुंबईच्या स्कायलाईनमध्ये बरेच मोठमोठ्या बिल्डिंग्स तुम्हाला दिसतील. हे लहान मुलांसाठी यांनी तयार केलेला हा स्लाईडचा प्रकार. इथे छान पद्धतीने यांनी वॉटर एरिया तयार केलेला आहे आणि इथून स्विमिंग करण्याकरता तुम्हाला छान सोय आहे. यांना स्विमिंगची आवड आहे, त्यांना ही एरिया नक्की आवडेल. स्विमिंग पूल फार सुंदर आहे. नंतर मी आलो इथे ब्रेकफास्टच्या ठिकाणी. तिथं ब्रेकफास्टला बरेच आयटम्स होते. मी म्हटलं तुम्हाला हे आयटम्स पण दाखवावेत. जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला फ्रूट्स छान पद्धतीने करून दिसतील. कट फ्रूट्स याला आपण म्हणतो. हे कट फ्रूट दिसतील. वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स आहेत त्यांनी ठेवलेले. बर्फाच्या ह्याच्यात ठेवतात. त्यानंतर इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी सॉसेजेस दिलेले आहेत, ते तुम्हाला दिसतील. हे सॅलेड्सचे काही प्रकार, जे सॅलेड्स तुम्ही पाहू शकता. सॅलेड्सला गार्निशिंग करण्याकरता वेगळं आहे. हे ज्यूसेस काही ऑरेंज, वॉटरमेलॉन, पायनॅपल, स्ट्रॉबेरी मिल्कशेक. कॉफीमध्ये त्यांनी व्हरायटी दिलेली आहे. ब्लॅक कॉफी, एक्सप्रेसो, अमेरिकानो, कॅफे लॅटे आणि हे काही बेकरी प्रॉडक्ट्समध्ये तुम्ही पाहू शकता. कप, केक्स, मफिन्स, त्यानंतर मार्बल केक्स, हे क्रोसॉन, काही वेगळ्या पद्धतीने त्यांनी तयार केलेले छान स्लाईस केक्स. हे किवीच्या सकट त्यांनी तयार केलेले. त्यानंतर ब्लूबेरी मफिन्स हे तुम्ही पाहू शकता. उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी या गोष्टी सगळ्या ठेवलेल्या आहेत. चव अतिशय छान. काही ग्लुटन फ्री ब्रेड आहेत आणि इथं बघा हे फ्रेशली बेक कुकीज म्हणजे अतिशय छान पद्धतीने तयार केलेले. हे तुम्हाला काही दिसतील. काही मेपल सिरप आहे, व्हिप क्रीम आहे, अजून काही सॉसेसेस आहेत, हे आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे छान पद्धतीने सजवून ठेवलेलं काही उत्तम पद्धतीचे छान डेकोरेटिव्ह आयटम्स. इथं तुम्ही हे दुधाची व्हरायटी पाहू शकता. आमंड मिल्क, सोया मिल्क, ओट मिल्क, हे सगळे मिल्क जे आपल्या नॉर्मल दुधाला रिप्लेस करणार आहे. खाली इथे ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत. अक्रोड आहे, बदाम आहे, ॲप्रिकॉट आहे, जर्दाळू ज्याला आपण म्हणतो.
काही चिया सीड्स आहे, सनफ्लॉवर सीड्स आहेत, पंपकिन सीड्स आहेत, त्याही इथे ठेवलेले आहेत, तेही तुम्हाला दिसू शकतं. काही सिरियल्स, ज्या लोकांना सगळे सिरियल्सची आवड आहे त्यांच्याकरता सिरियल्स खाता येऊ शकतात त्यांना छान पद्धतीने. आणि इथे तुम्ही पाहू शकता आता की उत्तम पद्धतीने त्यांनी हा सगळा जो एरिया आहे हा डेकोरेट केलेला आहे. हे बटर चिपलेट्स, काही जाम्स, त्यानंतर हा एक काउंटर होतं. त्यानंतर इथे त्यांनी काही दिलेल्या गोष्टी, जसं इथे बटाटे वडे तयार केलेले. त्यानंतर हा साबुदाणा वडा, सुंदर टेस्टी असा. ही मिसळीची तयारी करण्याकरता त्यांनी लिंबू, कांदा, फरसाण ठेवलेलं आहे. वेगळ्या प्रकारच्या चटण्या इथं तुम्हाला दिसू शकतात. या चटण्या या डोसाबरोबर, उत्तप्पाबरोबर किंवा अजून कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता. या कोरड्या चटण्या दिसतील तुम्हाला, पोळी इडलीसाठी वगैरे जे आपण वापरतो कोरड्या चटण्या. हे काही गार्निश करण्याकरता काही सॅलड्सने दिलेली आहेत. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही छान पद्धतीने उडीद वडे पण दिले आहेत. इथे पोंगल राईस आहे छोटासा. इथे उपमा दिलेला आहे त्यांनी. हा टोमॅटो उपमा आहे, हा पोंगल. त्यानंतर गरमागरम सांबार तुम्हाला इथे दिसेल. ही कॅरेट इडली, कॅरेट घालून केलेली कॅरेट इडली. आणि शेजारी असलेली ही आपली नेहमीची इडली. आता इथून तुम्ही पाहू शकता हा सगळा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा एरिया आहे. आणि या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या शेजारी इथे हे हॉटेल आहे गोरेगावला. मुंबईची स्कायलाईन, लांब लांब दिसणाऱ्या उंच इमारती आणि हा ट्रॅफिक जो मुंबईची आठवण करून देतो आपल्याला. उंच बिल्डिंग सगळं. हा जो एरिया आहे हा तुम्ही पाहू शकता. इथे काही अजून स्वीट्स लावलेले आहेत. हे सगळे डेझर्ट स्वीट्स आहेत. काही कपकेक्स आहेत. त्यानंतर काही पेस्ट्रीज आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता काही मूस इथे दिलेले आहेत. इथे हलवा आहे, हा वॉलनटचा हलवा. नंतर हा चाट काउंटर आहे. ज्यांना पाणीपुरी, भेळपुरी, रगडापुरी, रगडा पॅटीस, समोसा चाट हे सगळं जे आवडतं त्याच्याकरता हा चाटचा पूर्ण काउंटर. किती छान पद्धतीने कांदा कोथिंबीर चिरलं आहे बघा. त्यानंतर अजून तुम्हाला काही गार्निश करण्याकरता काही हवं असेल इथं तर ते दिलेले आहेत गोष्टी. त्यानंतर काही सॉसेस असतात, जसे हमस असेल किंवा अजून काही असेल तर ते सॉसेस इथे दिलेले आहेत. सॉसमध्ये हे सॅलड्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे सॅलड्स यांनी तयार केले ते तुम्हाला इथे दिसतील. आणि हे जापनीज सुशी, बऱ्याच लोकांची आवडीची जापनीज सुशी इथे दिसेल तुम्हाला. आणि हा सगळा पार्ट आहे हा जेवणासाठी उत्तम उत्कृष्ट. जर इथे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला राईसच्या सोबत काही ग्रेव्हीज, काही करीज, काही व्हेजिटेबल्स, डाळ आणि अजून एरिया तुम्हाला इथे दिसू शकेल, ज्या एरियामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी पाहता. तर ही होती हॉटेल वेस्टिनची टूर आणि सोबत खाण्याची टूर. कशी वाटली नक्की सांगा, नक्की कळवा.